सांगली कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं शहर. मुंबई पुण्यातले लोक या शहराला छोटं गाव म्हणतात, कारण या शहराचा चेहरा कधीच शहरी झाला नाही. या गावानं गावपण टिकवून ठेवलं. हे गाव किंवा शहर राजकारणात मात्र मुंबई पुण्यापेक्षा भारी चाली खेळत आले आणि त्या चालीच राज्यात चर्चेचा विषय ठरत आल्या. लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न चर्चेत आला, अगदी तशा. सांगलीचं राजकारण सहजासहजी समजत नाही, त्याच्या खोलात शिरावं लागतं. इथे घराण्यांचा प्रभाव आहेच, मात्र या शहरानं अनेकदा सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना देखील डोक्यावर घेतलं. वसंतदादा पाटील यांनी लढलेली जिंकलेली सांगली पुढे सामान्य घरातील पैलवान संभाजी पवार यांनी जिंकली. तेही वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवारावर विजय मिळवत, तेही एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा विजय मिळवत जिंकले. सांगलीवाडीचे कबड्डी खेळाडू दिनकर पाटील वसंतदादा घराण्यातील उमेदवारावर विजय मिळवत एकदा आमदार झाले. विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर ही लढाई जिंकली, ती सन 1999 साली. त्यानंतर सांगली मतदारसंघातून काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. 2004 मदनभाऊ पाटील अपक्ष आमदार झाले आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 या सलग 3 निवडणुका जिंकत भाजपने वसंतदादांची सांगली हा भाजपचा गड बनवला. ती सांगली यावेळी काँग्रेस जिंकू शकते असं वातावरण असल्याची जोरदार चर्चा आहे. वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात जातनिहाय समीकरण, भाजपबद्दलची नाराजी, भाजप अंतर्गत नाराजी, जरांगे पाटील फॅक्टर आणि अशा वेळी भाजपने दिलेली आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी, काँग्रेससाठी सगळी समीकरणं जुळून येत आहेत असं सांगितलं जात आहे. परंतु खोलात जाऊन पाहिल्यानंतर सांगलीतील काँग्रेसचा वाद काँग्रेसच्या मुळावर उठेल की काय अशी चर्चा रंगू लागली. डॉक्टर पतंगराव कदम नेहमीच म्हणायचे, काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करू शकते. सध्या सांगलीतील काँग्रेसची वाटचाल पाहिल्यानंतर कदम साहेबांचे ते शब्द तंतोतंत खरे आहेत असंच म्हणावं लागेल. सध्या सांगली मतदारसंघात एकच चर्चा आहे, सांगलीतील काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळायला हवी. या उमेदवाराचा खरा दावेदार कोण, तर 2 व्यक्तींमध्ये इथे स्पर्धा रंगली आहे. पहिले आहेत सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज गुलाबराव पाटील आणि दुसरे इच्छुक आहेत श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील. या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी हवीच, अन्यथा बंडखोरी करावी लागेल असा इशारा देऊन आमदार विश्वजित कदम यांची डोकेदुखी वाढवून ठेवली. आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध राहावी यासाठी काही आखाडे आधीपासूनच बांधले होते अशी नेहमी चर्चा होत असते. त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी लढावे, सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील लढतील आणि विधान परिषदेची आमदारकी महापालिकेचे नेतृत्व श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी करावे. यामध्ये कोणताही वाद होणार नाही, कुणाचे सत्ता केंद्र विस्कळीत होणार नाही आणि काँग्रेस एकसंध राहील असा विश्वजित कदम यांचा हा सरळ मार्ग होता. त्याला पहिला धक्का बसला तो लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी कापली गेली आणि ती शिवसेनेला देण्यात आली. तेव्हा देखील विश्वजित कदम यांची कोंडी झाली होती. त्यांनी त्यातून मार्ग काढला, बंडखोर विशाल पाटील यांच्या पाठीशी छुपी ताकद उभी केली आणि विशाल पाटील खासदार झाले. वसंतदादा घराण्यावर अन्याय होतो या भावनेतून लोकांनी विशाल यांच्या पाठीमागे ताकद उभी करत त्यांना लोकसभेत पोहोचवलं. वसंतदादांचा नातू खासदार झाला, या घराण्यातील अन्याय दूर झाला. या घरातून एक प्रतिनिधी आता दिल्लीत पोहोचला. पृथ्वीराज पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार असं गृहीतक मांडलं जात होतं. विधानसभेला मात्र सांगलीत नवीन नाट्य उभं राहिलंय, कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटलांचा फक्त 6,000 मतांनी पराभव झाला होता. त्यांना तब्बल 86,000हून अधिक मतं मिळाली होती. पण पराभवाने खचून न जाता पृथ्वीराज पाटील पहिल्या दिवसापासून पुन्हा कामाला लागले. सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्यानं अनेक आंदोलनं उभी केली, लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले. जेव्हा 10 वर्षांपूर्वी पृथ्वीराज पाटील यांनी सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाची सूत्र हातात घेतली होती, तेव्हा काँग्रेसची अवस्था बिकट होती. देशात राज्यात भाजप व मोदींची लाट होती. मोदी लाटेत अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडून जात असताना पृथ्वीराज पाटील यांनी खिंड लढवली. सांगलीमध्ये जेव्हा महापूर आला त्या काळात पृथ्वीराज पाटील पूरग्रस्तांच्या मदतीला आल्याचं स्थानिक लोक सांगतात. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत उभी केली. पूरग्रस्तांचं स्थलांतर, त्यांची दवा पाणी, महिलांसाठीच्या सोयी निर्माण करणं यासारखी कामं पृथ्वीराज पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला तरी ते गेली 5 वर्ष सक्रिय दिसले होते. याच कामाच्या बळावर पृथ्वीराज पाटील यांनाच विधानसभेचं तिकीट मिळेल असं बोललं जात आहे. मात्र माजी आमदार मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी देखील सांगली विधानसभेवर दावा केलाय. त्यामुळे काँग्रेसमध्ये तिकिटासाठी चुरस निर्माण झाले. सध्या विश्वजित कदम यांच्याकडे सांगली काँग्रेसचे नेते म्हणून पाहिलं जातं.
त्यांच्या माध्यमातून या दोन्ही उमेदवारांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्नही झाल्याचं सांगितलं जातंय. जयश्री पाटील यांनी विधान परिषदेची आमदारकी घ्यावी, त्यासाठी थेट राहुल गांधी शब्द देतील, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून शब्द घेऊ आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद देखील जयश्री पाटील यांना देऊ, असा शब्द विश्वजित कदम यांनी दिल्याचं बोललं जात आहे. याशिवाय माजी आमदार मदन पाटील गटाची ताकद असलेल्या महापालिका निवडणुकीचं नेतृत्व देखील जयश्री पाटील यांनी करावं, असा देखील मार्ग काढण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळं सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसला संभाव्य बंडखोरी रोखण्यात यश येईल असं बोललं जात आहे. पण जयश्री पाटील यांनी बंडाची भाषा कायम ठेवल्यानं काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विशाल पाटील यांच्या प्रचारादरम्यान विश्वजित कदम यांनी एक पाटील लोकसभेत आणि दुसरे पाटील विधानसभेत पाठवणार, पृथ्वीराज पाटील तुम्ही तयारीला लागा, अशी घोषणा केली होती. त्यामुळे विश्वजित कदम त्यांचा शब्द राखतील की जयश्री पाटील बाजी मारतील हे काँग्रेसची यादी आल्यावरच कळू शकेल. पण पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर एक वेगळा सांगली पॅटर्न विधानसभेत दिसू शकतो, अशी स्थानिक पत्रकारांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे कधी काळी काँग्रेसचा गड राहिलेल्या सांगली विधानसभेवर यंदा तरी काँग्रेसचा झेंडा फडकणार का, की काँग्रेसच्या अंतर्गत विरोधाचा फायदा पुन्हा एकदा भाजपला होणार, याबाबतची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. आणि विधानसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.